हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघूया आज आपण 5 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे त्यामधली आपली. ओके, फर्स्ट न्यूज आहे तर इंडियाने कंडक्ट केलेली आहे मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज जे की आहे MPX रशिया सोबत. तर सविस्तरपणे न्यूज बघूया आपण. इंडियन नेव्हीज फ्रंटलाईन फ्रिगेट यांनी INS ताबर जे आहे यांनी पार्टिसिपेट केलेला आहे 328 रशियन नेव्ही डेच्या परेड मध्ये. आणि सेलिब्रेशन जे की झालेलं आहे 4 डे व्हिजिट मध्ये, जे 4 डे ची व्हिजिट होती त्यामध्ये हा सेलिब्रेशन झालेला होता. 328 रशियन नेव्ही डे परेडचं सेलिब्रेशन, त्यामध्ये इंडियन नेव्हीचे जे फ्रंटलाईन फ्रिगेट आहे INS ताबीर यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. सो जे बायोलॅटरल रिलेशन्स आहे इंडिया आणि रशियाचे एक वार्म बायोलॅटरल रिलेशन जे आहे ते त्यांनी शेअर केलेले आहे. आणि मरीन टाइम कॉपरेशन डायव्हर्स फील्ड्स मध्ये, वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये मरीन टाइम कॉपरेशन पण शेअर केलेल्या आहेत. तर एक्सरसाइज बद्दल काही डिटेल्स आहे ते बघून घेऊया. INS ताबर हे यांनी कंडक्ट केलेली आहे. INS जी ताबीर आहे तिने कंडक्ट केलेली आहे MPX म्हणजे मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज. तर कोणासोबत? रशियाज नेव्ही शिप सोर्ब्रा झेटलिन. ओके, सोर्ब्रा झेटलिन जी आहे रशिया नेव्ही शिप, तर त्यांच्याशी MPX जे ते INS ताबीरनी कंडक्ट केलेली आहे. एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व आहे कॉम्प्लेक्स नेव्हल मॅन्युअर्स, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे कम्युनिकेशन स्किल, सर्च आणि रेस्क्यू टॅक्टिक्स, सोबतच रिप्लेनिशमेंट ऍट सी सिरियल्स. ओके, सो हे जे याचा सिग्निफिकन्स काय आहे, या जे की पार्टिसिपेट केलेले आहे इंडियन नेव्हीचे फ्रंटलाईन फ्रिगेट INS ताबीरनी, तर याचं सिग्निफिकन्स आहे जे पार्टिसिपेशन आहे रशियन नेव्ही डे परेड मध्ये आणि MPX मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज हे एक सिग्निफिकंट माइलस्टोन मार्क करते. कशा करता? जे मरीन टाइम कॉपरेशन आहे इंडिया आणि रशिया मधलं त्या करता. ओके, सो इंडियाने कंडक्ट केलेली आहे मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज रशिया सोबत. तर बघूया नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन आहे त्यामध्ये अवॉर्ड देण्यात आलेला आहे. $50,000 प्राइज मनी देण्यात आलेली आहे अँजेला कॅरिनी यांना. तर का बरं देण्यात आलेली आहे, कशा करता बघूया. आणि ही न्यूज थोडी कॉन्ट्रोवर्शियल होती, त्यामुळे सगळीकडेच ही न्यूज पसरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही न्यूज माहितीच असेल. तर एकदा मी तुम्हाला कळवून देते आणखी की इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन यांनी अनाऊन्स केलेलं आहे की जे इटलीच्या अँजेला कॅरिनी यांना ते $50,000 प्राइज मनी देणार आहे. तिने जे विड्रॉल केलेला आहे, शी विड्रॉज फ्रॉम हर वेल्टर वेट राऊंड ऑफ 16 बोट, जे अगेन्स्ट मध्ये होतं अल्जेरियन इमाने खिलाफ यांच्या. तर तिथे त्यांनी काय केलेलं आहे, विड्रॉ केलेलं आहे त्यांचं जे तिथनं त्यांनी म्हणजे विड्रॉ केलेला आहे. ओके, तर मॅच हे 46 सेकंड पर्यंतच होती. त्यानंतर कॅरिनी यांनी विड्रॉ करून टाकली. जर जे खिलीफ आहे त्यांच्या ज्या अगेन्स्ट मध्ये होते त्यांनी काही अग्रेसिव्ह पंचेस केलेले आहे, त्यामुळे 46 सेकंडच ही मॅच चालू होती. त्यानंतर ती बंद झालेली आणि तिने एक्झिट करून टाकलेली. जी अँजेला आहे त्यांनी एक्झिट घेऊन टाकलेली त्या मॅच मधनं. ओके, जर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने असं स्टेट केलेलं आहे की जे कॅरिनीचे जे फेडरेशन आहे, म्हणजेच अँजेला कॅरिनीचे जे फेडरेशन आहे आणि त्यांचे जे कोच आहे ते पण रिसीव्ह करतील $25,000 इच. ओके, तर हे जे इन्सिडेंट आहे ते कधी इग्नाइट झालेलं, कशामुळे झालेलं, जे की जेंडर एलिजिबिलिटी आहे स्पोर्ट मध्ये, तर त्याच्या त्या ब्रॉडर कॉन्ट्रोवर्सीमुळे हे जे इन्सिडेंट आहे ते जास्त इग्नाइट झालेलं तेव्हा. तर जे 2023चं वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे तर त्यामध्ये काय झालेलं होतं, जे खिलीफ आहे आणि त्याच्या सोबतचे जे तैवानचे डबल वर्ल्ड चॅम्पियन ली युंग टिंग आहे, तर ते त्या क्लिअर नव्हते झाले तिथे 2023च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आणि कम्पीट नाही करू शकलेले दोन्ही पण ऍथलीट, ते डिस्क्वालिफाय झालेले होते
फॉर फेलिंग द इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन एलिजिबिलिटी रूल. ओके, आणि हे जे रूल आहे हे प्रोहिबिट करतं ऍथलीटला जे की मेल XY क्रोमोझोम्स वाले आहे ते वुमेन्स इव्हेंट मध्ये कम्पीट नाही करू शकत, म्हणजे प्रोहिबिटेड आहे वुमेन्सच्या इव्हेंट मध्ये. पण तरी पण जे खेलीफ आहे त्यांनी अग्रेसिव्ह पंचेस दिलेले आहे अँजेला यांना, म्हणून त्यांनी एक्झिट केल्यावर सुद्धा त्यांना $50,000 जे आहे ते प्राइज मनी देणार आहे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे ग्रिन्सन जॉर्ज हे टेक ओव्हर करणार आहेत ऍज अ न्यू CMFRI डायरेक्टर म्हणून. तर काय आहे CMFRI बघूया. तर CMFRI आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, सो इथे ऍज अ नवीन डायरेक्टर म्हणून टेक ओव्हर करणार आहेत ग्रिसन जॉर्ज आणि यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे नवीन डायरेक्टर म्हणून. तर यांचं जे अपॉइंटमेंट आहे एक सिग्निफिकंट लीडरशिप चेंजला मार्क करतं आणि जे वन ऑफ द इंडिया प्रीमियर इन्स्टिट्यूशन आहे जे डेडिकेट आहे कशाकरता डेडिकेट आहे मरीन फिशरीज रिसर्च आणि डेव्हलपमेंटला ते डेडिकेट केलेलं आहे. तर यांचं जे अपॉइंटमेंट आहे एक सिग्निफिकंट मार्क देतो तिथे यांचं लीडरशिप. सो CMFRI हे एक लीडिंग इन्स्टिट्यूट आहे जे अंडर मध्ये येतं इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्चच्या अंडर मध्ये येतं, जे की फोकस करतं मरीन टाईम फिशरीज आणि ऍक्वाकल्चरच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटला. ऍज अ डायरेक्टर म्हणून ग्रिसन जॉर्ज हे ओव्हरसी करणार आहे रिसर्च आणि प्रोग्राम्स, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि ऑपरेशनल मॅनेजमेंट CMFRI मध्ये. CMFRI हे क्रुशियल रोल पे करतं एक जे की मरीन टाईम इकोसिस्टीमला जे स्टडी करतात आणि जे डेव्हलपिंग सस्टेनेबल फिशरी प्रॅक्टिसेस आहे आणि जे कॉन्ट्रीब्युशन्स आहे रेकमेंडेड पॉलिसीजवर, तर त्याच्यामध्ये CMFRI जे आहे ते क्रुशियल रोल इम्पॉर्टंट रोल जे आहे ते प्ले करत असतं. जे न्यू अपॉइंटमेंट आहे तर त्यामध्ये फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आहे आणि इनोव्हेशन्स जे आहे इन्स्टिट्यूटला सपोर्टिंग इंडियाज मरीन टाईम अँड फिशरीज सेक्टर्स, ते सपोर्ट करेल इंडियाच्या मरीन टाईम आणि फिशरीज या सेक्टरमध्ये आणि त्याच्या इन्स्टिट्यूटच्या इनोव्हेशन्सला सुद्धा. तर सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट बद्दल बघूया आपण. तर ते लोकेशन कुठे आहे त्याचं लोकेशन आहे कोचीन केरलामध्ये. ऍफिलिएशन आहे इंडियन कोर्स ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च. ओके, सो हे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्चच्या अंडर मध्ये येत असतं सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे 8 इम्पॉर्टंट नॅशनल हाय स्पीड रोड कॉरिडोर्स प्रोजेक्ट. ओके, सो त्या कॉरिडोरचे जे कॉरिडोर प्रोजेक्ट्स आहेत त्याची टोटल कॅपिटल जी आहे जी लागलेली आहे टोटल कॉस्ट लागणार आहेत तर ती आहे ₹50,655 करोड. तर आता आपण बघूया ते कोणते 8 इम्पॉर्टंट नॅशनल हाय स्पीड कॉरिडोर प्रोजेक्ट्स आहेत, त्यांचे नावं काय आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. ओके, तो कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांनी अप्रूव्ह केलेलं आहे. मी तुम्हाला आधी सेटिंग मध्ये सांगितलेलं आहे 8 असे प्रोजेक्ट त्यांनी अप्रूव्ह केलेले आहे. टोटल ते 936 किलोमीटरचा त्यांचा लेंथ आहे आणि टोटल कॉस्ट जी आहे ती आहे 50,655 करोडची अक्रॉस कंट्री. ओके, अक्रॉस कंट्री मध्ये होणार आहे ते प्रोजेक्ट आणि 8 प्रोजेक्ट जे जनरेट करणार आहे 4.42 करोडचे मॅन डेज आणि ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट सुद्धा देणार आहेत. 4.42 करोड अशा पीपल्सला ओके एम्प्लॉयमेंट मिळणार आहे तिथे त्यामुळे त्या प्रोजेक्ट्समुळे. सो आता प्रोजेक्ट बद्दल बघूया. पहिला जो प्रोजेक्ट आहे हा आहे 6 लेन आग्रा ग्वालियर नॅशनल हाय स्पीड कॉरिडोरचा, ज्याची लेंथ आहे 88 किलोमीटर आणि त्याला बनवायला कॅपिटल लागणार आहे 4,613 करोड. ओके, सेकंड नंबरचा जो आहे तो आहे 4 लेन खरगपूर मोरेग्राम नॅशनल हाय स्पीड कॉरिडोर, ज्याची लेंथ आहे 231 किलोमीटर आणि कॅपिटल आहे टोटल 10,247 करोड. थर्ड आहे 6 लेन थाराड देसी मेहसाणा अहमदाबाद नॅशनल हाय स्पीड कॉरिडोर, ज्याची लेंथ आहे 214 किलोमीटर, कॅपिटल आहे 10,534 करोड. नेक्स्ट आहे 4 लेन अयोध्या रिंग रोड, ज्याची लेंथ आहे 68 किलोमीटर आणि कॅपिटल लागणार आहे त्याला 3,935 करोड. फोर्थ नंबरवर आहे ओके फिफ्थ नंबरवर आहे फोर्थ आपण बघितलं
जे आहे की लेन अयोध्या रिंग रोड आहे. 5th नंबरवर आहे 4 लेन सेक्शन जे बिटवीन मध्ये आहे पाथलगाव आणि गुमला या रायपूर रांची नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर मध्ये. तर त्याची लेंथ आहे टोटल 137 किलोमीटर आणि त्याला कॅपिटल लागणार आहे ₹4,473 करोड. नेक्स्ट आहे 6 लेन कानपूर रिंग रोड ज्याची लेंथ आहे 47 किलोमीटर आणि कॅपिटल आहे 3,298 करोड. नेक्स्ट 4 लेन नॉर्थन गुवाहाटी बायपास आहे आणि वाइडनिंग इम्प्रूव्हमेंट ऑफ एक्झिस्टिंग गुवाहाटी बायपास. जे एक्झिस्टिंग तिथे ऑलरेडी आहे गुवाहाटी बायपास तर त्याची वाइडनिंग आणि इम्प्रूव्हमेंट करता आणि सोबतच जे नॉर्थन गुवाहाटी बायपास आहे त्याच्या 4 लेन करता पण काही कॅपिटल जे आहे ते अप्रूव्ह केलेले आहे कॅबिनेटने. तर ते आहे 5,729 करोड आणि टोटल त्याची लेंथ आहे ती आहे 121 किलोमीटर्स. नेक्स्ट आहे 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडॉर जे की पुण्याजवळ आहे. तर त्याची लेंथ आहे 30 किलोमीटर आणि कॅपिटल टोटल आहे त्याची 7,827 करोड. तर असे हे टोटल 8 इम्पॉर्टंट नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर प्रोजेक्ट्स आहे ज्याला कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे आणि टोटल त्याला दिलेले आहे 50,655 करोडचा एस्टिमेट दिलेला आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे डायरेक्टर जनरल SSB दलजीत सिंग चौधरी हे टेक ओव्हर करणार आहे, चार्ज घेणार आहे, ऍज अ ऍडिशनल चार्ज घेणार आहे ते डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधला. तर बघूया डायरेक्टर जनरल ऑफ सशस्त्र सीमा बल SSB चा फुल फॉर्म आहे सशस्त्र सीमा बल. तर तिथले दलजीत सिंग चौधरी हे ऍडिशनल चार्ज घेणार आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा. ओके, तर त्यांचं जे ही अज्युम द चार्ज ऑफ डायरेक्टर जनरल SSB या वर्षीच्या जानेवारीमध्ये त्यांनी अज्युम केलेला आहे हा चार्ज. तर कोण आहे दलजीत सिंग चौधरी? तर ते आहे 1990 बॅचचे ऑफिसर, IPS ऑफिसर. ओके, IPS ऑफिसर आहे उत्तर प्रदेश कार्ड मधले. त्यांनी अज्युम केलेला आहे डायरेक्टर जनरल याचा चार्ज 23 जानेवारी 2024 मध्ये. सोबतच त्यांना 34 इयर्स त्यांनी या सर्व्हिस दिलेली आहे. त्याच्या 34 इयर्सच्या सर्व्हिस मध्ये त्यांनी बरेचशा डिफरंट कॅपॅसिटीज मध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सर्व सुद्धा केलेला आहे. आणखी त्यांनी जे हॅज द प्रिव्हिलेज ऑफ सर्विंग अ सेंट्रल डेप्युटेशन 2017 पासून त्यांनी सेंट्रल डेप्युटेशन मध्ये पण त्यांना प्रिव्हिलेज आहे, त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ ऍडिशनल डायरेक्टर जनरल इन इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स इथे आणि ऍज अ स्पेशल डायरेक्टर जनरल म्हणून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये. ओके, तर हे त्यांच्या काही सर्व्हिसेस आहे आधी त्यांनी दिलेल्या आहे सर्व्हिस इंडियाला, जसं की तिबेटियन बॉर्डर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये म्हणजे ITBP मध्ये आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये. ते रिनाउंड मार्क्समॅन आणि क्वालिफाईड स्काय डायव्हर आहे. त्यांना काही अवॉर्ड्स पण प्रदान करण्यात आलेले आहे. 4 पोलीस मेडल्स त्यांना मिळालेले आहे फॉर त्यांच्या शौर्याकरता आणि द पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस, द प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस, त्यांच्या डिस्टिंग्विश सर्व्हिस करता पण त्यांना प्रेसिडेंट पोलीस मेडल मिळालेला आहे आणि अति उत्कृष्ट सेवा मेडल पण त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, त्यांचं नाव आहे दलजीत सिंग चौधरी. नेक्स्ट आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मेडल टॅली करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये चायनाने जे आहे त्यांचा स्पॉट मेंटेन केलेला आहे, फर्स्ट स्पॉटवर आहे चायना आणि इंडियाचा जो स्पॉट आहे तो आहे 53rd प्लेसवर आहे इंडिया विथ किती 3 मेडल्स आणि 3 ब्रॉन्झ मेडल्स हे वोन केलेले आहे इंडियन कॉन्टिजेंटनी. तर बघूया चायनाने त्यांचा जो नंबर 1 स्पॉट आहे मेडल टॅली मध्ये तो मेंटेन केलेला आहे विथ 37 मेडल्स त्यांनी जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 16 गोल्ड आणि त्याच्यावर त्यांनी 9th डे ओके एंटरिंग द 9th डे ऑफ कॉम्पिटिशन ऍट द पॅरिस ऑलिम्पिक. तर बघूया आता काही की पॉइंट्स जे टॉप मध्ये आहे त्यांना किती मेडल्स मिळालेले आहे, किती गोल्ड, किती सिल्वर आणि किती ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहे. सो चायनाने स्पॉट मेंटेन केला आहे, आधी सांगितलं मी 37 मेडल्स त्यांना मिळालेले आहे टोटल आणि 16 गोल्ड आहे, 12 सिल्वर आहे आणि 9 ब्रॉन्झ असे टोटल त्यांना 37 मिळालेले आहे. सेकंड पोझिशनवर आहे युनायटेड स्टेट्स ज्यांची की जे सेकंड प्लेसवर आहे
आणि विथ 61 मेडल्स, त्यामध्ये 14 गोल्ड, ओके 14 गोल्ड, 24 सिल्वर आणि 23 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. तर आता बघा, तुम्ही म्हणाल की यांना तर जास्त मेडल्स मिळालेले आहे, पण तरी हे काउंट सेकंड पोझिशनवर आहे. तर ते काय झाले आहे, चायनाने टॉप पोझिशन त्यांचं मेंटेन केलेलं आहे. का बरं? कारण की त्यांच्याकडे 16 गोल्ड आहे. ओके 16 गोल्ड आहे, यांच्याकडे 14 गोल्ड आहे, त्यामुळे ते ऑलरेडी टॉपवर आहेत. नेक्स्ट आहे होस्ट नेशन. तर होस्ट कोणी केलेलं आहे? जसं की माहिती आहे पॅरिस मध्ये चाललेलं आहे, तर म्हणजे फ्रान्सने होस्ट केलेलं आहे, म्हणजे फ्रान्स हे होस्ट नेशन आहे. तर जे होस्ट कंट्री आहे ते होल्ड करतात थर्ड पोझिशन विथ 41 मेडल्स. त्यांच्याकडे 12 गोल्ड आहेत, 14 सिल्वर आणि 15 ब्रॉन्झ मेडल्स असे त्यांनी जिंकलेले आहे ऑलिम्पिक मध्ये. नेक्स्ट आता काही अदर टॉप कंट्रीज आहे ज्यांनी जिंकलेले आहे मेडल्स, ते बघून घेऊया आपण, टॅली करून घेऊया. तर ऑस्ट्रेलिया ही फोर्थ पोझिशनवर आहे विथ 27 मेडल्स विथ 12 गोल्ड, 8 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ मेडल. ग्रेट ब्रिटन ही फिफ्थ पोझिशनवर आहे 33 मेडल सोबत, 10 गोल्ड आहे, त्यामध्ये 10 सिल्वर आहे आणि 13 ब्रॉन्झ आहे. आणि इंडियाची पोझिशन आहे ती आहे 53rd प्लेसवर विथ 3 ब्रॉन्झ मेडल्स. ओके 3 ब्रॉन्झ मेडल इंडियाने जिंकलेली आहे आणि ती 53rd पोझिशनवर आहे सध्या. ओके सो हे झालेले आहे ऑलिम्पिक, पॅरिस ऑलिम्पिक मधले मेडल टॅली. नेक्स्ट बघूया आपण, ओके क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन नेव्ही शिप, कोणत्या इंडियन नेव्ही शिपनी पार्टिसिपेट केलेला आहे 328 रशियन नेव्ही डे परेड मध्ये आणि कंडक्ट केलेली आहे एक मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज MPX रशियन नेव्ही सोबत, जी की आहे रशियन नेव्हीची शिप सोर्बर झेटलिनी. ओके तर ती आहे INS ताबर. INS ताबर जी आहे ती इंडियन नेव्हीची शिप आहे, तिने पार्टिसिपेट केलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट कॉन्ट्रोवर्सी सराउंडेड द इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन ऍट द पॅरिस ऑलिम्पिक. तर कोणती कॉन्ट्रोवर्सी झालेली होती इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन जे की पॅरिस मध्ये चालू आहे त्यामध्ये? तर जेंडर एलिजिबिलिटी रूल्स अलाउइंग ॲथलीट विथ मेल XY क्रोमोझोम टू कम्पीट इन वुमेन्स इव्हेंट, ही कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. नेक्स्ट आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ न्यू डायरेक्टर ऑफ द सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट. तर ग्रिन्सन जॉर्ज यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ नवीन डायरेक्टर म्हणून CMFRI चं. नेक्स्ट, रिसेंटली कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे 8 इम्पॉर्टंट नॅशनल हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रोजेक्ट. तर त्याचं टोटल कॅपिटल कॉस्ट जो आहे तो किती आहे, किती अप्रुव्हल दिलेला आहे कॅबिनेटने, तर ते केलेलं आहे ₹50,655 करोड. ओके नेक्स्ट, who has taken over the additional charge of Director General Border Security Force. तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये ऍडिशनल चार्ज जो आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून कोणी अज्युम केलेला आहे, कोणी घेतलेला आहे, तर त्यांचं नाव आहे दलजीत सिंग चौधरी. नेक्स्ट, व्हॉट इज द इंडियाज पोझिशन इन द मेडल टॅली ऍट द पॅरिस ऑलिम्पिक विथ 3 ब्रॉन्झ मेडल्स. तर इंडियाकडे जे 3 ब्रॉन्झ मेडल्स आहेत, तर त्यामध्ये मेडल टॅलीमध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती प्लेसवर आहे इंडिया, तर ती आहे 53rd प्लेसवर. ओके सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि जसे आजच्या न्यूजची PDF आहे ती पण तुम्हाला, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि जसं की संडेला एक पेपर घेण्यात आलेला होता SSC MTS चा, तर त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचा सेपरेट एक व्हिडिओ आहे आणि त्या सेपरेट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर आन्सर्स पाहिजे असेल, त्याची शीट पाहिजे असेल, तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे रिस्पेक्टिव्ह व्हिडिओच्या. ओके सो अभ्यास करत राहा, आता एक्झाम्स येत आहे आणि थँक्यू, ऑल द बेस्ट.